एकेकाळी हिरव्यागार जंगलाच्या काठावर मिंटू नावाचा एक गोडसा आणि चंचल ससा राहत होता. मिंटूला खेळायला आणि साहस करायला खूप आवडायचं, पण त्याला जादूची गोष्टी ऐकायला अजून जास्त आवडायचं. एक दिवस मिंटू जंगलात फुलं, झाडं आणि गवत बघत फिरत होता. अचानक त्याला झाडाखाली काहीतरी चमकत असलेलं दिसलं. तो जवळ गेला आणि पाहिलं, एक चमचमीत जादूची काठी पडली आहे. जशी मिंटूने ती काठी हातात घेतली तशी ती बोलू लागली, "नमस्कार मिंटू, मी जादूची काठी आहे, पण माझी जादू फक्त चांगल्या कामांसाठीच वापरायची." मिंटू खूप आनंदी झाला. तो लगेच म्हणाला, "किती छान, मग आपण जंगलातील सगळ्यांना मदत करूया." थोड्याच वेळात मिंटूला एक लहान पाखरू दिसला, जो झाडावरून खाली पडला होता. मिंटूने जादूची काठी हलवली आणि म्हणाला, "पाखरू, बरे होऊ दे." क्षणातच पाखरू उडू लागला. सगळे जंगल आनंदाने भरून गेले. दुसऱ्या दिवशी मिंटूला आढळलं की जंगलातील एका खोऱ्यातल्या प्राण्यांना पाणी नाहीये. तो थोडा विचार करत बसला. मग त्याने जादूची काठी हलवली. "पाणी येऊ दे." क्षणभरातच खोऱ्यात स्वच्छ पाणी वाहू लागलं. सगळे प्राणी खुश झाले आणि मिंटूच्या भोवती आनंदाचा आवाज गजरला. जंगलात बंटी नावाचा एक चतुर कोल्हा राहायचा. तो नेहमी मिंटूला नवीन खेळ आणि गमतीशीर विचार सांगायचा. एक दिवस बंटी म्हणाला, "मिंटू, जंगलाच्या पलीकडे एक मोठं झाड आहे. त्याच्या फुलांमध्ये खूप मध लपलेला आहे, पण ते फार उंच आहे." मिंटू म्हणाला, "कोणतीही गोष्ट कठीण नाही, जादूची काठी आहे ना." तो झाडाजवळ गेला, जादूची काठी हलवली आणि म्हणाला, "फुलांचे मध खाली येऊ दे." क्षणातच मधाच्या छोटे छोटे बास्केट खाली पडले. सगळ्या प्राण्यांनी मिळून मध खाल्ले आणि आनंदात उडाले. एक दिवस मिंटूला एक मोठा आवाज ऐकू आला. "हाय, मदत हवी आहे." तो आवाज होता हत्ती गोलू कडून आलेला, जो एक उंच आणि गमतीदार हत्ती होता. गोलू म्हणाला, "माझे पाय दुखत आहेत, मला चालता येत नाही." मिंटूने हळूच जादूची काठी हलवली आणि म्हणाला, "गोलू, तुझा पाय बरा होऊ दे." गोलू झपाट्याने उभा राहिला. जंगलात एक नाजूक फुलांची परी राहायची. तिचं नाव होतं आनंदी. ती खूप दुःखी होती, कारण तिचं आवडतं फूल वाळून गेलं होतं. मिंटूने तिच्या समोर जादूची काठी हलवली. "फुलांना पुन्हा फुलू दे." क्षणातच सगळे वाळलेले फुलं रंगीत आणि सुवासिक झाली. आनंदी परी खूप खुश झाली आणि तिने मिंटूला गोडशी मिठी दिली. शिकवण: मिंटूने समजलं की जादूची खरी शक्ती म्हणजे दयाळूपणा, मदत आणि प्रेम. तो रोज जंगलातील सगळ्यांना मदत करत राहिला आणि सगळे प्राणी त्याला जंगलाचा जादुई मित्र म्हणू लागले. सगळ्या प्राण्यांसोबत मिंटूने हसत खेळत अनेक छोटे साहस केले.